सर तुम्ही सगळ्या मंडळांनी एक विचार करा, आज जे उत्सवावर सावट का आलं, आपण जो विसर्जन चुकीच्या पद्धतीने केला, तोच जर विसर्जन नीट झाला असता ना, आज एवढे सगळं खटाटोप करावा लागला नसता. तुम्ही आगमन मोठा करता, मिरवणूक मोठी करता, बॅनर मोठे लावता, विसर्जन पण मोठा करा. उमरखाडीचा राजा ह्याचं विसर्जन झाला नाही हे असं मी नाही कधी ऐकलंय. त्या टायमाला सोशल मीडिया नव्हती. त्या टायमाला टाइम्स ऑफ इंडियाच्या पेजच्या फ्रंट पेजवर आलेलं आमचा गणपती खांद्यावर नेताना फोटो. त्या टायमाला मूर्त ट्रकवर असायची, गणपती पाण्यात आणला जायचा, गणपतीच्या पाठणीला ट्यूब लागायची, ती जी धावपळ असायची, गणपती खांद्यावर उचलायचा आहे आणि वाळूतून समुद्राकडे न्यायचं. आणि उमरखाडीचा राजाचा विसर्जन कधीच लवकर झाला नाही, कारण की ज्या विभागामध्ये फिरतो तो फार मोठा विभाग आहे. उमरखाडीचा राजा अशा टायमाला चौपाटीवर पोहोचला की त्या टायमाला ओटीच असायची. उचलून पण प्रवास अर्ध्या किलोमीटरच्या आसपास व्हायचा, वाळू ते पाणी, कारण की ओटीच्या टायमात पोचायचे, त्या टायमाला पाणीच नसायचा. उत्सव हा गणपतीचा आहे आणि त्याचंच विसर्जन तुम्ही नाही करत आहेत, मग कार्य कसला केलात तुम्ही? जे आपण बोलतो पुढच्या वर्षी लवकर या, पण पहिले विसर्जन तर नीट करा. विसर्जन कराल तर पुढच्या वर्षी बाप्पा येईल ना. खूप महत्वाची गोष्ट आहे. हा, फार महत्वाची. विसर्जन करा. आम्ही तर बोलेन प्रत्येक मंडळाने अर्धवट नका सोडू. जे दुसऱ्या दिवशीचं चित्र आहे ना ते बघवत नाही आम्हाला. उमरखाडीची एक खासियत आहे, खूपशा मंडळांच्या मूर्त्या आम्ही विसर्जन केलेत. तुम्ही विसर्जन केलंय? हा. गिरगाव चौपाटीला छाती ठोकून सांगू, आम्ही विसर्जन केले आहेत. त्या लोकांनी मूर्त्या सोडून गेले आहेत. आपल्या समोर गणपती असं आपण नाही बघू शकत. त्या म्हणजे आमचा गणपती विसर्जन करून की आता बस दमलो आम्ही, आता निघायचा. पण आमचे सिनियर कार्यकर्ते बोलायचे नाही, आपल्या समोर मूर्त आहे ना, उचला. त्याच ताकदीने उचलायचे आणि विसर्जन केलेत. त्या मंडळांची नावं नाही घेणार, आणखी आज किती काय झालं ते पण आमचीच मंडळ आहेत. गणपतीच आमचा आहे आणि आम्हाला पण गर्व आहे. असे मंडळ आपल्या मुंबईमध्ये आहेत. कसं आहे माहितीये का, ही गोष्ट सांगू पण शकत नाहीत. आज तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतोय का, कारण की जे गिरगाव चौपाटीवर दुसरा दिवस उजेडतोय, अखिल महाराष्ट्र उत्सव समितीचा मी पण एक कार्यकर्ता आहे. अभिमानाने सांगेन, आम्ही उत्सव वाचवलाय. नुसता नाही वाचवला, कोर्टात जाऊन वाचवला, लिगल वे मध्ये. आणि त्याला लागणारी मदत ही कशी केली ही देवाला माहिती आहे.